मराठवाड्यामध्ये काय नेमकं चाललेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठवाड्यात एकूण जागा आहेत 46, भाजपला 16 जागा, काँग्रेस 8, शिंदेची शिवसेना 9, ठाकरेंची शिवसेना 3, अजित पवारांची राष्ट्रवादी 6, शरद पवार राष्ट्रवादी 2 आणि अपक्ष 2 अशा प्रकारचं सध्या हे चित्र आहे। आणि कोणते मुद्दे आहेत की कोणते मुद्दे जे मराठवाड्यावरती परिणाम करणार आहेत पाहूयात ग्राफिक्सद्वारे। प्रचारातील मुद्दे मराठा आणि ओबीसी वाद, अर्थातच सगळ्यात मोठा लोकसभेला सुद्धा प्रभाव बघायला मिळाला। जरांगे पाटील फॅक्टर तोही महत्त्वाचा आहे। दुष्काळ, अवकाळीने शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, विशेषतः पावसाळी परिस्थितीत सुद्धा तशाच प्रकारे नुकसान झालं। सिंचन प्रकल्प, संभाजीनगर वगळता औद्योगिक क्षेत्राची पिछेहाट, रस्ते आणि पायाभूत सुविधा आणि जो महाशक्ती महामार्ग होता, शक्तीपीठ महामार्ग होता, तो मराठवाड्यातून सुद्धा जातो, त्या बाबतीत सुद्धा तिथे असलेला असंतोष ज्याच्यामुळे तो मागे घ्यावा लागला, ही परिस्थिती बघणार आहोत। आपल्यासोबत आहेत सचिन जिरे आणि धनंजय लांबे, जे आमच्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत। सचिन जिरेपासून सुरुवात करूयात। सचिन, पहिल्यांदा तुम्ही छत्रपती संभाजीनगर ते उस्मानाबाद इतका आणि आताचा धाराशिव इथपर्यंतच्या या सगळ्या भागामध्ये एक साधारणपणे वातावरण काय आहे? डिटेल मुद्द्यांसाठी मी जाईन लांबे सरांकडे, मात्र तुम्ही आधी एक आढावा घेऊन सांगा। मराठा आंदोलन तुम्ही पूर्ण कव्हर केलं होतं, या सगळ्याचा कसा परिणाम दिसतोय? प्रसन्न सर, जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाडा हे महायुतीचं नेहमीच गड मानलं जातं। महायुतीच्या बाजूने नेहमीच या ठिकाणी इथले मतदार आपला कौल देत असतात। आज जर आपण परिस्थिती आमदारांची पाहिली तर 46 पैकी 32 आमदार हे महायुतीचे आहेत। जवळपास आपण जो मॅजिक फिगर म्हणतो त्यामधले जवळपास 25% जे आमदार आहेत ते या महायुतीने मराठवाड्याने महायुतीला दिलेले आहे। अशा पद्धतीचे आपण हा गड आपण समजू शकतो। मात्र आता जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली त्यामुळे आता हे चित्र काहीशी बदलू शकतात। लोकसभेमध्ये आपण पाहिलं की जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो प्रत्येक मतदारसंघामध्ये चालला। मराठवाड्यामधले जे 8 लोकसभा मतदारसंघ होते त्यामध्ये 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला। तर आपण छत्रपती संभाजीनगर, जो की बाळासाहेबांचा आवडता मतदारसंघ होता आणि मुंबई आणि ठाण्यानंतर जिथे पहिली शाखा शिवसेनेची झाली तो संभाजीनगरमध्ये मात्र महायुतीचा उमेदवार हा विजयी झालेला आहे। आपण पाहिलं की अशी परिस्थिती आहे। गेल्या वेळची 32 आमदारांची परिस्थिती नंतर लोकसभेमध्ये 7 महायुतीची पिछेहाट आणि आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आपला जो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो लावून धरलेला आहे। आपण काही दिवसापूर्वी दसरा मेळावा झाला, त्यामध्ये आपण पाहतो की मोठ्या संख्येने मराठा समाज त्या दसरा मेळाव्याला आला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत आम्ही वाट पाहू। आणि आज त्यांना दुसरा स्टेटमेंट आलं आहे की आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता, मात्र आता आम्ही तुमचा सुपडा साफ करणार आहोत। अशा पद्धतीचं वक्तव्य प्रतिक्रिया या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवणार, उमेदवार उभे करणार की मग पाडापाडी करणार, हा देखील महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे। जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले तर त्यांच्या पाठीमागे जी इच्छुकांची मोठी गर्दी आहे ती जरांगे पाटलांना डोकेदुखी ठरू शकते। लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर इच्छुकांची संख्या खूप कमी होती, मात्र आता एकाच लोकसभा मतदारसंघामध्ये 8 ते 10 विधानसभा मतदारसंघ आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये 4 ते 5 जण इच्छुक आहेत। त्यामुळे ही इच्छुकांची डोकेदुखी मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटलांना राहणार आहे। त्यामुळे किती फरक महायुतीला याचा फटका पडतो की महायुती हे पथ्यावर पडतो हे पाहणं पुढे ठरेल। मात्र आज घडीला जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर अनेक आमदार असतील, अनेक इच्छुक असतील, हे काठावर आहेत। कारण की जर पक्षाने तिकीट दिलं नाही तर ते दुसरीकडे जाऊ शकतात, दुसरीकडे उडी मारू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर एक वातावरण या ठिकाणी दिसतंय की जी जरांगे पाटलांच्या बाजूने आणि महायुतीच्या बाजूने दिसतंय। मात्र यामध्ये इच्छुकांची जी उमेदवार आहे, जेव्हा उमेदवार फायनल होईल तेव्हाच नेमकं काय वातावरण आहे ते समोर येईल। मात्र एवढं निश्चित आहे की मराठा आरक्षणामुळे सरकार विरोधात मराठा समाजामध्ये रोष पाहायला मिळतोय। सचिन, तुम्ही आपल्यासोबत राज, आपल्यासोबत लांबे सर सुद्धा त्यांच्याकडे जाऊयात। लांबेजी, याच्यातला जो आता सचिनचाच मुद्दा आपण पुढे घेऊन जायचा विचारायचं झालं तर एक हरियाणा मॉडेल महाराष्ट्रामध्ये राबवलं जाईल भाजप महायुतीकडून असं मानलं जात आहे। मराठवाड्यामध्ये जो फटका आता लोकसभेला मिळाला होता भाजपला महायुतीला, ते पाहता इथे सुद्धा जरांगेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ओबीसी संमिलीकरण, कन्सोलिडेशन होईल आणि त्याचा फायदा होईल असं मानलं जात आहे। तुमचं चित्र ग्राउंड लेवलचं काय सांगतंय तुम्हाला? जमिनी वास्तव काय? सभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागा या महाविकास आघाडीला मिळालेल्या होत्या आणि एकच जागा संभाजीनगरची ही शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला मिळालेली होती। आता या पार्श्वभूमीवरती जर आपण निकालांकडे बघितलं तर
मराठवाड्यामध्ये प्रचंड अगदीच वेगळं चित्र दिसू शकतं. बरं. परंतु परंपरेने जे मतदारसंघ काही पक्षांनी बांधून ठेवलेले आहेत. हं. तर जसं आपण नांदेड जिल्हा म्हटलं तर काँग्रेसनी चांगला बांधून ठेवलेला आहे. हो. लातूरमध्ये पण काँग्रेसचं प्राबल्य आपल्याला दिसतं. हं. त्यानंतर हिंगोलीमध्ये पण थोडंफार प्रमाणामध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे. हो. बीडमध्ये मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं चांगल्यापैकी प्राबल्य आहे. हं. जालना जिल्ह्यामध्ये भाजपचं प्राबल्य होतं, परंतु तिथे पण आपण बघितलं की दानवेंना तिथे पराभव पत्करावा लागला हे जरांगेच्या आंदोलनामुळे. तर यावेळेस ते सगळं असं चित्र बदलणार आहे. म्हणजे मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला 12 मिळाल्या होत्या आणि दोन्ही काँग्रेसना मिळून 16 जागा एकूण अशा मिळाल्या होत्या. बरं. परंतु आता प्रचंड त्याच्या खालून पाणी वाहून गेलेलं आहे. हं. हे जे काही ध्रुवीकरण आहे मतांचं, ओबीसी आणि मराठा मतांचं, हो. त्याचा 100% परिणाम या 8ही जिल्ह्यांवरती तसा बघायला मिळेल. पण तो संभाजीनगर, जालना, बीड, हं. परभणी आणि हो. काही प्रमाणामध्ये हिंगोलीमध्ये तर निश्चितच तो आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्यातल्या. बरं. आणि आज निवडणूक जाहीर झाल्यानंतर जरांगेंनी असं आवाहन केलंय की हो. म्हणजे सत्तेतल्या मराठा यांना तुम्ही मदत करू नका. हं. सत्तेतले जे कोण उमेदवार असतील, सत्तेतल्या पक्षांचे, हो. त्यांना तुम्ही आस्मान दाखवा असं त्यांनी एक आवाहन केलेलं आहे. बरं. परंतु आणखीन म्हणजे निश्चित स्वरूपाचं कार्यक्रम त्यांनी दिलेला नाही अजून. म्हणजे बरं. येत्या काही बरं. दिवसांमध्ये तो कार्यक्रम जसा याद्या जाहीर होतील हं. आणि पक्षांमध्ये कुठल्या कुठल्या जागा खरं आहे. वाटून घ्याव्यात ते जाहीर होईल. तेव्हा मला असं वाटतं की ते नक्कीच. आपला कार्यक्रम जाहीर करतील. आणि हे जे इश्यूज आहेत त्याच्यामध्ये, तर सगळ्यात मेजर इश्यू मराठवाड्यामध्ये हा मराठा आणि ओबीसी बरं. याच्या संदर्भातला इश्यू आहे. आणि ज्या पद्धतीने मोठ बांधली होती महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये, तर यावेळेस मात्र त्या थोड्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असल्यामुळं मला नाही वाटत की तशा पद्धतीची जी मतांची मोठ असते बरोबर आहे. ती कारण याच्यामध्ये आता एम-आय-एम पण एक मोठा प्लेयर आहे. खरं आहे. त्यानंतर बहुजन आपले आंबेडकरांची बहुजन विकास हो. आघाडी आहे. तर या म्हणजे वंचित बहुजन आघाडी सॉरी. हो. तर या सगळ्या ज्या त्याचे जे अंडर करंट्स आहेत, बरं. त्यांचं पण बऱ्यापैकी प्राबल्य त्याच्या आपल्याला मतांवर बघावं लागेल या सगळ्यांचे प्रभाव कसे पडतायत. त्यातला विशेषतः तुमचा ओबीसी मराठा राजकारणाबद्दलचं निरीक्षण महत्त्वाचं होतं. मी सचिन जिरेंकडे हाच मुद्दा पुन्हा एकदा घेऊन जाईन. सचिन, याच्यातला एक मुद्दा लक्षात घेऊयात की आता महायुतीनंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे जे वेगवेगळ्या खेम्यामध्ये होते, गटात होते आणि पूर्ण विरोधी राजकारण होतं, आता ते एकत्र झालेलं आहे. इतकं एकत्र झालेलं आहे की धनंजय मुंडे म्हणाले असं की समाजाची कुठल्या तरी जातीचं राजकारण करणाऱ्यांना थारा देणार नाही जनता, असं ते आता नुकताच मेळाव्यात सुद्धा म्हणाले होते. भाऊ बहीण एकत्र आलेले आहेत. पंकजा मुंडे विधान परिषदेवर पोहोचलेले आहेत. अशा प्रकारे या मुंडे बंधू भगिनींचा इम्पॅक्ट एक प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादी, पण मी प्रामुख्याने मुंडे म्हणून म्हणतोय, प्रभाव बघायला मिळेल का या निवडणुकीत ओबीसी वोट बँक या अर्थानं? नक्कीच ओबीसी वोट बँक या अर्थाने हा प्रभाव पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर या मंचावरती हाके देखील होते. हाकेंनी देखील त्या मंचावरून भाषण केलं होतं. त्यामुळे आपण पाहतो की आता पुढची जी निवडणूक राहील त्यामध्ये ओबीसी आणि मराठा हा फॅक्टर तर राहील, यामध्ये दुमत नाही. मात्र महायुतीच्या पथ्यावरती काही गोष्ट पडतील. ती आहे एम-आय-एमचे उमेदवार, दुसरा आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि तिसरा आहे जरांगे पाटील यांची इच्छुकांची गर्दी आणि चौथं सर्वात महत्वाचं आपण म्हणतोय की आयारामामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे निष्ठावंत आहे ते सध्या चिंतेत आहे, परेशान आहे, भीतीमध्ये आहे. कारण की ज्या ठाकरेंना निष्ठावंतांनी बळ दिलं त्याच मतदारसंघांमध्ये आता आयारामांना घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी तो एक फॅक्टर देखील महायुतीच्या पथ्यावर पडू शकतो, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर पश्चिम मतदारसंघ असेल, त्याचबरोबर वैजापूर असेल, पैठण असेल, या मतदारसंघ निष्ठावंतांची चिंता वाढलेली आहे. मी पुन्हा एकदा धनंजय लांबेंकडे जाईन. लांबेजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा बघितला. थोडा विकासात्मक मुद्दे घेऊयात. एवढा मोठा समृद्धी महामार्ग झाल्यानंतरची सगळ्यात पहिली टेस्ट होती लोकसभेमध्ये. समृद्धीच्या अलीकडचे पलीकडचे जे विशेषतः मराठवाड्याच्या भागातले आहेत, जालन्यामधून सुद्धा तो जातो, इथे फटका बसला महायुतीला. विकासाचे मुद्दे कोणते की जे सुद्धा या निवडणुकीत अंडरकरंट म्हणून आपली भूमिका निभावू शकतात? की विकासाच्या मुद्द्यावरती मतं मिळत नाहीत. म्हणजे या सगळ्या राजकीय पक्षांचा, राजकीय नेत्यांचा सुद्धा तोच अनुभव आहे की समृद्धी महामार्गासारखा एक प्रचंड महत्वाकांक्षी असा महामार्ग की ज्याच्यावरती विमानं देखील उतरण्याची व्यवस्था आहे आणि इथून म्हणजे नागपूर ते थेट मुंबई
अशा पद्धतीचा हा अत्यंत द्रुतगती असा मार्ग आणि सुरक्षित सुद्धा तो आहे. सुरुवातीला काही अपघात जर बघितले आपण तर ते थोडे वगळले, तर त्याच्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी त्यात सुधारणा केलेली आहे. हा 2च जिल्ह्यांमधून हा मार्ग मार्ग सध्या जातोय. आणि मराठवाड्यामध्ये म्हणजे प्रश्न असा आहे, की विकास कामं जरी आपण म्हटले तर नांदेड ते संभाजीनगर हा जो महामार्ग गेल्या म्हणजे 20 एक वर्षापासून हा रखडलेला आहे. म्हणजे याचे एक मराठवाड्याला जो उपयुक्त महामार्ग ठरला तो धुळे-सोलापूर महामार्ग, हो. जो 3 ते हो. 4 जिल्ह्यांतून जो जातो आणि तो एक त्याचं लोकांनी स्वागत केलं. त्याचा हं. परिणाम पण चांगला झाला आणि 2019 मध्ये सरकारला याचा पण फायदा झालेला होता. परंतु समृद्धी महामार्ग हा फक्त 2 जिल्ह्यांना स्पर्श करून जातोय. हं. काही एक वैजापूर, फुलंब्री यासारखे जर मतदारसंघ आपण सोडले, 5-6 मतदारसंघ त्याच्यामध्ये ते येतात. तर त्याच्याशिवाय त्या इतर कोणालाही त्याचा उपयोग नाहीये. हं. आणि ही जी कनेक्टिव्हिटी आहे मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांची, आपण आता बघतो की लातूर आणि नांदेड दरम्यानचा जो रस्ता आहे, तो बरं. आत्ता गेल्या 7-8 हे महिन्यांमध्ये तुमचं तो निरीक्षण पूर्ण लांबेजी झालेला आहे. महत्वाचं होतं की यंदाच्या निवडणुकीत तरी विकास वगैरेचे मुद्दे नसतील, असतील ते अस्मितेचे मुद्दे, हे निरीक्षण महत्वाचं आहे. धन्यवाद लांबेजी आणि तुमच्या दोघांचे सुद्धा, सचिन झिरेंचे, ज्यांनी आपल्याला हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं मराठवाड्यासाठी.